गेल्या काही दिवसात पुन्हा पवनराजे निंबाळकर खून खटल्याचे नाव माध्यमांमधून झळकू लागले। यावेळी कारण ठरलं ते अण्णा हजारेंची साक्ष। कोर्टात साक्ष देण्यासाठी अण्णा हजारे उपस्थित राहणार अशी ती बातमी। या निमित्ताने पुन्हा या प्रकरणाने वर्तमानपत्रात पहिल्या पानावर जागा मिळवली। 2006च्या जून महिन्यात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर कळंबोलीच्या ठिकाणी पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळी झाडण्यात आली। या हत्येने फक्त उस्मानाबाद जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। दबक्या आवाजात चर्चा चालू होती ती हा खुनातील आरोपीची। गेल्या काही वर्षात चुलत भावांमधील गेलेले विकोपाचं वातावरण या हत्येला कारणीभूत आहे अशी ती चर्चा। काय होते पवनराजे निंबाळकर खून खटला? हा प्रश्न पडण्या अगोदर डॉक्टर समजून घ्यायला हवेत। नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे। 2004 सालची विधानसभा इलेक्शन डॉक्टर पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकर मतदानाचा दिवस उजाडला। यावेळी काट्याची लढत होती। सकाळीच पेपरचे गट्टे पोहोच झाले। ज्यांच्याकडे जनप्रवास नव्हता अशा लोकांच्या घरात देखील तो पेपर पोहोचला। पेपरमध्ये बातमी होती पवनराजे निंबाळकरांचा डॉक्टर पद्मसिंह पाटलांना पाठिंबा। बातमीसमोर प्रश्नचिन्ह होतं, पण अशा दिवशी प्रश्नचिन्ह वाचलं जात नाही। चर्चा सुरू झाली। पवनराजेंचे कार्यकर्ते दिसेल त्या बसवर पाठिंबा दिला म्हणून लिहू लागले। तरीही इलेक्शन काट्यातच झालं। पवनराजे निंबाळकर अवघ्या 484 मतांनी पराभूत झाले। विधानसभेसाठी फक्त 484 मते। संदर्भ लोकसत्ता दिवाळी अंक 2014 उस्मानाबाद येथील भय पर्व। डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात जाण्याची हिंमत तशी कुणाच्यातच नव्हती। बुलेट आणि घोडा ठरलेला असायचाच। आजही बुलेट आणि घोडा हे समीकरण आहेच। डॉक्टर म्हणजे बॉडी बिल्डर माणूस, त्याची नजरच खूप गोष्टी सांगून जायची। उस्मानाबादच्या वातावरणात जी दहशत होती ती डॉक्टरांचीच। डॉक्टर बुलेटवर चालले तर कधी कोणी त्यांना अडवलं गेलं असं आजही ऐकिवात नाही। उस्मानाबाद मधली ही दहशत फक्त उस्मानाबाद पुरती मर्यादित नव्हती। अगदी मुंबईच्या दरबारात देखील डॉक्टरांची हीच दहशत होती। असं सांगतात की जेव्हा भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसैनिक भुजबळांच्या मागावर होते। तेव्हा भुजबळांची सोय करण्याची जबाबदारी डॉक्टरांकडे होती। डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राज्याच्या राजकारणात सक्रिय होते। ऊर्जा मंत्री, गृहमंत्री अशा पदावर ते राहिले तेव्हा जिल्ह्यातला कारभार आपसूक पै पाहुण्यांकडे आला। पण हे सर्व डॉक्टरांच्या मर्जीतले होते। राज्याच्या राजकारणात डॉक्टरांचं चालत होतंच, पण जिल्ह्याच्या राजकारणात देखील फक्त डॉक्टरचंच नाव घ्यायला लागायचं। याच काळात डॉक्टरांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर यांच्याकडे जबाबदारी टाकण्यात आली। लोक असं सांगतात की डॉक्टर मुंबईत असायचे आणि इकडे कुणाच्या घरात मयत झालं, कुणाच्या घरात लग्न कार्य असेल तर पैसे द्यायची जबाबदारी पवनराजे निंबाळकरांकडे असायची। पवनराजे यांच्या हातात हळूहळू संपूर्ण कारभार आला। याच कारभारातला मुख्य कणा होता तो तेरणा कारखाना। तेरणा कारखाना पद्मसिंह पाटलांचा कणा होता। हळूहळू संस्थांचा कारभार पाहण्यास सुरुवात झाली। कालांतराने भ्रष्टाचाराची प्रकरणं चव्हाट्यावर येऊ लागली आणि पवनराजे निंबाळकर आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यात वैमनस्य सुरू झालं। डॉक्टरांचे कारखाने, दूध संस्था, सहकारी संस्था यांचा कारभार पवनराजेच पाहत होते। तेरणा कारखान्याचा साखर निर्यात घोटाळा, कारगिल निधी घोटाळा, तेरणा बँकेचा होम ट्रेड घोटाळा, भूकंप निधी घोटाळा अशी घोटाळ्यांची मालिकाच होती। कारगिल युद्धासाठी सहाय्य करण्यात येणार होते, त्यासाठी सर्व सहकारी साखर कारखान्याकडून रक्कम गोळा केली जात होती। तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांकडून देखील अशी रक्कम गोळा करण्यात आली, मात्र ती कारगिल सहाय्यता निधीत गेलीच नाही। या प्रकरणावर न्यायमूर्ती सावंत आयोग नेमण्यात आला तेव्हा साक्षीदारांना धमक्या देण्यात आल्या। त्याचवेळी तेरणा साखर कारखान्यात साखर निर्यात घोटाळा झाला होता। त्यामध्ये पवनराजे निंबाळकर मुख्य आरोपी होते। 30 कोटी रुपयांच्या होम ट्रेड घोटाळ्यात देखील पवनराजेच मुख्य आरोपी होते। एकामागून एक भ्रष्टाचाराची प्रकरणं गाजत होती। हे भ्रष्टाचार डॉक्टरांच्या संमतीशिवाय होणं अशक्य असल्याचंच मत लोकांमध्ये निर्माण होत होतं। या प्रकरणातूनच पवनराजे निंबाळकर आणि डॉक्टर यांच्यात उभी फूट पडली होती।
भ्रष्टाचाराचं स्वरूप पाहून या विरोधात मैदानात उतरले ते अण्णा हजारे. भ्रष्टाचाराच्या विरोधात 2003 सालापासून अण्णा हजारेंनी नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. अण्णांनी त्या विरोधात मुंबईत उपोषण देखील केले. यावेळी पद्मसिंह पाटलांच्या विरोधात आणि प्रामुख्याने तेरणा कारखाना, बँक व कारगिल निधी या संबंधित सर्व इत्थंभूत माहिती पवनराजेंकडूनच जात असल्याचा संशय वाढत गेला. अण्णांच्या आंदोलनानंतर जिल्ह्यात पडलेली फूट राज्यभर चर्चेचा विषय होऊ लागली. 2004च्या विधानसभा निवडणुका लागल्या. ज्या डॉक्टरांनी आजपर्यंत दहशत बसवली होती त्याचा खिंडार पाडण्याचं काम पवनराजेंनीच केलं. पवनराजेंचा अवघ्या 484 मतांनी झालेला पराभवच पद्मसिंह पाटलांना दिलेली टक्कर सांगून जातो. दोघांमध्ये तापलेलं वातावरण कायम होतं. अशातच 2006चा जून महिना उजडला. मुंबई पुणे हायवेवर कळंबोळी नजीक काही गुंडांनी पवनराजे निंबाळकरांवर गोळ्या झाडल्या. ताणलेल्या संबंधातूनच पवनराजेंच्या खुनाचा संशय डॉक्टरांकडे गेला. महाराष्ट्र पोलिसांकडे ही केस होती, मात्र डॉक्टरांची चौकशी देखील करण्यात आली नाही. निंबाळकर कुटुंबांनी हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली. 2 वर्षांनंतर तपासाची सूत्रे सीबीआयकडे देण्यात आली. सीबीआयच्या आरोपपत्रात तेरणा साखर कारखान्याच्या डिस्टलरी विभागातील सतीश मंदाडे आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचा माजी अधिकारी व डोंबिवलीचे तत्कालीन नगरसेवक मोहन शुक्ल यांनी पवनराजेंना मारण्याचा कट रचल्याचं सांगण्यात आलं. डॉक्टरांच्या सांगण्यावरून हा कट रचल्याची सीबीआयच्या आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलं आणि 2009ला डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्याच मध्यरात्री डॉक्टरांना अटक केल्याची माहिती सीबीआयने दिली. नव्याने निवडून आलेल्या लोकसभेत लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी खून खटल्यात खासदार पद्मसिंह पाटलांना अटक केली असल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी चौकशीत मात्र ते माझे नातलग होते, त्यांना मी कशाला मारीन असंच आणि इतकंच उत्तर दिलं. कालांतराने डॉक्टरांना जामीन मंजूर झाला. 2009च्या लोकसभेत मिळालेला विजय मात्र 2014च्या इलेक्शनमध्ये टिकू शकला नाही. मोदी लाटे डॉक्टरांचे वर्चस्व संपलं आणि तिथूनच सेनेचे रवी गायकवाड निवडून आले. 2019च्या लोकसभा इलेक्शनमध्ये ओमराजे निंबाळकरांनी विजय मिळवला. गेल्या 5 ते 10 वर्षात उस्मानाबादकरांनी राजकारणाचा स्थित्यंतर अनुभवलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.